चंद्रपूर तेलंगणा सीमेवर एका खासगी बसचा अपघात झालेला आहे। खासगी बस उलटलेली आहे। परराज्यातील मजुरांना हैदराबाद इथे घेऊन ही बस जात होती आणि या अपघातात एक जण ठार झालाय तर 12हून अधिक जण जखमी झालेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील विरूर ते धानोरा दरम्यान ही घटना घडली आहे। दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे आणि अपघातातील जखमींना विरूर, राजुरा आणि चंद्रपूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले। यातील काही प्रवाशांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर येते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हैदर, नेमका अपघात कसा झाला? विरूरचे मार्ग आहे चंद्रपूरचा, त्या मार्गावर ह्या वळणावर हा अपघात झालेला आहे आणि छत्तीसगडहून मोठ्या प्रमाणात जे मजूर आहेत ते हैदराबाद इथे जातात मजुरीकरिता आणि ही ट्रॅव्हल्स आहेत त्या मजुरांना घेऊन जात होती। रात्री 3 वाजता हा अपघात झालेला आहे आणि ही वळणावर ही बस जी आहे ती उलटलेली आहे। त्याच्यामुळे त्या झोपेत असल्यामुळे एका जणाचा मृत्यू झाला आणि इतर जे आहेत 12 जण जखमी आहेत आणि काही किरकोळ जखमी आहेत। त्यांना जवळच्याच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, उपजिल्हा रुग्णालयात आणि एसपी जे आहेत रवींद्र परदेशी हे त्या घटनास्थळी पोहोचून त्यांनी पाहणी केली आणि या संदर्भात सगळ्या ज्या जखमींना आहेत तातडीने ज्या आहेत रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। बरं हैदर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता नागपुरातून एक मोठी बातमी। तिकडे नागपूरमध्ये नायलॉन मांजामुळे एका मजुराचा गळा कापल्याची घटना घडली आहे। गळा कापल्याने या मजुराला 50 टाके घ्यावे लागले। वेळीच उपचार मिळाल्यामुळे या मजुराचा जीव वाचलेला आहे। नाराघाट पुलाजवळ बाईकवरून जात असताना ही घटना घडली आणि मांजाविरोधात पोलिसांच्या थंड कारवाईमुळे लोकांचे जीव धोक्यात आल्याचं एकंदरीतच चित्र पाहायला मिळतंय।